परळी नगर परिषदेच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 1 च्या या प्रचार सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय आघाडीचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी मगरे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष आदरणीय जुगलकिशोरजी लोहिया, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते सन्माननीय करीम साहेब, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय भैया धर्माधिकारी, सन्माननीय नीलकंठ साठे, सन्माननीय अजय मुंडे, सन्माननीय रवींद्रजी परदेशी, सन्माननीय तुळशीरामजी पवार, आदरणीय डॉक्टर सूर्यकांतजी मुंडे, गोविंद मुंडे, सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर सर, सन्माननीय किशोर पारधे, सन्माननीय दिनेश गजमल, सन्माननीय बाळासाहेब चाटे, त्या काळ्या कशाच्यात नाही तुम्हाला, सन्माननीय प्रल्हादजी सुरवसे, सन्माननीय किशनजी बुंदेले, इथं उपस्थित प्रभाग क्रमांक 10 च्या उमेदवार सरोजा गौतम डावरे, प्रभाग क्रमांक 10 च्या उमेदवार महेश गोविंद मुंडे, प्रभाग क्रमांक 10 च्या उमेदवार आदरणीय कुसुम काकू ताते, नगराध्यक्ष पदाचे आपल्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, प्रभाग क्रमांक 1 चे आपले उमेदवार सन्माननीय दीपक मुंडे, प्रभाग क्रमांक इथं उपस्थित नाझरभाई, प्रकाशजी कावळे, छोटू इराणी, गमंडसिंग जुन्नी, पप्पूजी नेटके, भीमराव डावरे, गौतम डावरे, रघुनाथजी डोळस, शिवा बडे, प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवार आदरणीय वंदना अश्विन कुमार आगाव, घेतलं नव्हतं. इथं उपस्थित आमचे सहकारी आरपीआयचे नेते सचिनजी कागदे, भीमरावजी पवळे, डॉक्टर संतोष मुंडे, इथं उपस्थित माजी नगरसेविका ज्या समोर बसल्या आदरणीय जाधव काकू, व्यासपीठावर उपस्थित बरेच जण आहेत त्यांची नावं घेऊ शकतो, पण त्यांची सर्वांची क्षमा मागतो आणि समोर बसलेल्यापैकी अनेक जणांची मी नावं घेऊ शकतो, पण वेळेच्या अभावी त्यांचीही क्षमा मागतो. आजच्या या प्रभाग क्रमांक 1 आणि 10 च्या प्रचार सभेला इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी आणि तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं पाहिलं तर शिवाजीनगर आणि या परिसर आम्ही ज्यावेळेस राजकारणाला सुरुवात केली
जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून ज्या वेळेस परळी शहरामध्ये फिरायला लागलो त्यावेळेस सगळ्यात अविकसित जर कुठला भाग होता तो शिवाजीनगर, अशोकनगर हा परिसर या ठिकाणी मागासलेला होता. मला आज आनंद वाटतो, समाधान वाटतो की मागच्या नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात अतिशय चांगलं काम केलं. त्यामुळंच आज एवढी मोठी गर्दी आजच्या सभेला झाली. आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार. या प्रभागामध्ये जागा होत्या 3 आणि मागणी होती 30 जणांची. त्यामुळं अनेक जणांना उमेदवारीपासून वंचित राहावं लागलं. त्या अनेकांमध्ये किशोर पारदे असतील, माननीय रवींद्र परदेशी असतील, दिनेश गजमल असेल, सुरवसे असतील, अनेक जणांनी या ठिकाणी उमेदवारी माघार घेतली आणि आज आपण उमेदवाराच्या बरोबरीनं प्रचाराला लागला. त्याबद्दल मी आपले ऋणही व्यक्त करतो आणि आभारही व्यक्त करतो. म्हणजे माझा नाराजी काढायचा प्रयत्न आहे, समजून पण तसं नाही, आमचं करणार नाही. पण एक नक्की आहे की या परिसरातल्या काही महत्वाच्या मागण्या आहेत ज्या निळूभाऊने व्यक्त केल्या, महेशने व्यक्त केल्या, काकाजींनी व्यक्त केल्या. माझ्या कानात तर रवींद्रजींनी बसल्यापासून तर इथं उठेपर्यंत आतापर्यंत केलेली कामं सगळी आणि राहिलेली कामं याच्याशिवाय दुसरं शब्द सुद्धा त्यांनी काढला. आज मला अभिमान वाटतो की या ठिकाणी काम करत असताना अशोकनगरचा भाग असेल, या परिसरामध्ये सगळीकडे गुडघ्या एवढा चिखलात जावं लागेल. खरंय का नाही? आता तिथं नाल्यासहित रस्ते झाले. एक रस्त्याचं मी नारळ फोडलं होतं मारुती मंदिराचं, त्याच्या प्रशासकीय मंजुरी होऊन 17 कोटी शहरातली सगळी कामं मंजूर झाले आणि आचारसंहिता लागली. त्यामुळे राहिलंय आचारसंहिता 3 तारखेला संपेल. 4 तारखेला त्या मारुती मंदिराच्या समोरच्या रस्त्याचं सुद्धा काम चालू होईल. हा शब्द मी आपल्याला आज एकमेव हा परिसर असेल परळी शहरातल्या इतर मागासवर्गीय वस्तीमध्ये, या परिसरामध्ये आतापर्यंत आपण 600 घरकुल या ठिकाणी दिलेत ना. आणि आज अभिमानाने सांगतो की ज्या पद्धतीने तुम्हाला परळीचा काही भाग फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेला दिसतोय. तुम्हाला वाटतं शिवाजीनगर या ब्रिज मुलं आणि मध्ये फाटक होतं, ते फाटक बंद केल्यामुळं परळीपासून तुटलंय. तसं मी तुटू देत नसतो. अनेक प्रयत्न केले, रेल्वेने अवाचे सवा पैसे मागितले म्हणून बोगदा झाला नाही. पण आज आता आपल्या नगर परिषदेची सुद्धा ऐपत तेवढी झाली की रेल्वेने जेवढे पैसे बोगद्यासाठी जमिनीसाठी मागितले तेवढे या ठिकाणी देण्याच्या संबंधी नगरपालिका तयार झाली आणि 2 महिन्यात ती रेल्वेची जागा या ठिकाणी हस्तांतरित होणार. दुसरी महत्वाची गोष्ट जो की मी शब्द दिला
नागसेन नगर मध्ये बसून मी हा शब्द दिला की मी काही करीन, पण नागसेन नगर मध्ये राहणाऱ्या आमच्या प्रत्येकाचे पीटीआर त्यांच्या नावानं करून देईल, कारण ती जागा निर्मितीची होती. तुमच्या एका आपल्या या नागसेन नगरमुळे संबंध महाराष्ट्रात निर्णय हा झाला 1.5 महिन्यापूर्वी. आणि पहिल्यांदा असं एखाद्या प्रकल्पासाठी सरकारनं भूसंपादित केलेली जागा त्या संस्थेला देऊन तिथं राहणाऱ्या अतिक्रमित लोकांना त्यांच्या नावानं पीटीआर करून दिलाय. एक मुख्यमंत्र्यांचं नागपूर आणि दुसरं आता नागसेन नगर मध्ये तुमच्या सगळ्यांची जी जागा आहे तुम्हाला सगळ्यांना ते पीटीआर मिळणार आहे, पण राज्यात मिळणार. आपण पुढाकार घेतल्यानंतर हा विषय महानिर्मितीचे अनेक प्रकल्प अनेक ठिकाणी आहेत महाराष्ट्रात, अनेक ठिकाणी अशा वस्त्या बसलेल्या, पण त्या वस्त्या जर नगरपालिकेच्या हातीमध्ये असल्या तरी त्यांना नगरपालिका दिवाबत्ती, स्वच्छता, घरकुल ह्या योजना देऊ शकत नाही. ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलं. आता त्या जागा तुम्हाला मी शब्द देतो की 1 महिन्याच्या आत तुमचे पीटीआर तुमच्या नावाने घरकुलासहित मंजुरीचं काम मी या ठिकाणी करून देतो. कुणावरही विश्वास तुम्ही इतरांवर ठेवू. सगळ्यात मोठा विकसित भाग आता उत्तरेकडून जो आपल्या परळीत शिरणार आहे, चेंबरी गेस्ट हाऊस पासून ते भगवान बाबा चौक नाही तर तहसील कार्यालयापर्यंत नगर उत्थान योजना टप्पा 2 मधून 60 फुटाचा रस्ता, 60 फूट म्हणजे साधं नाही, 60 फुटाचा रस्ता त्याचं काम चालू झालंय. नाल्याचं कामही चालू झालंय. 2 जणांना अडविले, त्यांचं नाव घेणं बरोबर नाही, पण मी बोलतो त्यांच्याशी. हे रस्ता सुद्धा आपण 2 महिन्याच्या आत, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, 2 महिन्याच्या आत आपण ते पूर्ण. भैयाने सांगितलं की म्हाडामधून आपण सर्वे नंबर 60 मध्ये आपण म्हाडा अंतर्गत 1700 घरकुलं म्हाडाच्या स्कीम मध्ये आपण करणार आहेत. ज्याला घ्यायचंय त्याला पैसे जर कमी पडले तर बँकेतून व्यवस्था सुद्धा आपण करणार आहे. म्हणजे घरकुलाचे पैसे जे ते थोडी जागा जास्त वाढवून पाहिजे असेल तर वरचे पैसे बँक सुद्धा देईल. ही व्यवस्था आपण या ठिकाणी करतो. 65 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल आपण याच विद्यावर्धिनीची जी शाळा आहे त्याच्या मागे याच रोडला आपण क्रीडा संकुल इथं उभं करणार आहेत. म्हणजे बघा 65 कोटीचं क्रीडा संकुल म्हणजे साधं नाही. अख्खं एक स्टेडियम आणि त्याच्या आजूबाजूला इतर खेळाचे क्रीडांगणाची जी बांधकाम आहे ते सुद्धा. म्हणून परळीपासून गेट बंद झाल्यामुळे शिवाजीनगर परळीपासून वेगळं झालं नाही. तर परळीतलं सर्वात विकसित भाग आता हा प्रभाग क्रमांक 10चा असेल हे मी तुम्हाला आज या ठिकाणी शब्द देतो. आजपर्यंत जे केलं ताईच्या माझ्या माध्यमातून, माझ्या सहकारी नगरसेवकाच्या माध्यमातून इतर कुणी काहीतरी केलं का आपल्या मनावर हात ठेवून मला सांग. जर या ठिकाणी एवढ्या विकासाची कामं आम्ही केली तर ही विकासाची कामे केल्यानंतर आशीर्वाद म्हणून आज आम्ही या प्रभागातले नगरसेवक म्हणून 3 आणि नगराध्यक्ष म्हणून पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि प्रभाग 1 मधले सुद्धा इथं मतदार आहे. तिथले 2 उमेदवार या सगळ्यांना म्हणजे एकूण 1 2 इथं 4 3 घड्याळ आणि 1 कमळ आणि प्रभाग 1 मध्ये दोन्हीही घड्याळ
या परिसराने माझ्यावर भरपूर प्रेम केलं. अनेक निवडणुकीत मी बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीतही आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण एवढे भरभरून मतं दिली की मशीनला सुद्धा मोजायला कंटाळा येत नाही. ते उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. तुम्ही आमच्यावर, आमच्या कुटुंबावर एवढं प्रेम केलं की प्रेमाची परतफेड आम्ही आमच्या पायाची, आमच्या अंगाची कातडीतून तुमच्या जोडे जरी केले तरी ते फुटू शकत नाही. सभागृहाच्या संदर्भामध्ये काही मागणी आहे. अशोकनगर मध्ये कंपाऊंड वॉल मंजूर झालंय. आता त्याच्यासोबत बौद्ध विहार दोन्हीही एकदाच त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा आज मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी वचन देतो. ते सुद्धा काम सिमेंट रस्त्याचे काम किती, अशोकनगर आणि त्या परिसरात जे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम झाले तेही 6 कोटीचे झाले. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की या परिसरामध्ये आता हा ओव्हरब्रिज बिचारा म्हातारा झाला, वर्षाला एकदा डांबूच खरवलं, बरोबर आहे. मी शब्द देतो की येणाऱ्या आजच्या तारखेच्या 2026च्या याच्याच बाजूला पॅरलल एक ओव्हरब्रिज वेगळा करावा लागणार आहे. त्याच्याशिवाय वाहतूक आपली सुरळीत होणार नाही. तेही 1 वर्षाच्या आत त्याची मंजुरी आणून काम चालू करण्याचं वचन मी आपल्याला देतो. हे तर कुणाच्या डोक्यात नव्हतं. संबंध परळी शहराची, परळीतल्या एक गल्लीतली, एक वस्तीतली विकासाची ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे आहे आणि ती ब्ल्यूप्रिंट तयार नाही. उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही, तर या ठिकाणी आम्ही विकास करून दाखवतो आणि ते विकास आम्ही करून दाखवलाय. मग ते सार्वजनिक असो की व्यक्तिगत असो. आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील. मी आपल्याला विचारतो, त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही? हो का नाही? भगवंताने मला काय दिलं? एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतो, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो. याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबात किती करा. म्हणून इथून पुढच्याही काळात संबंध माझं जीवन तुमच्या सेवेत जाणार, त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. हेही मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो. आपल्याला फारच थंडी वाजायला लागली. प्रत्येकाने हाताच्या घड्या घातलेल्या आहेत. मी समजू शकतो इथं बसलेल्या अनेक पडशील वरून बरं का. मी एकदा बघितलं वर की लेवलला आले म्हणून तुझं काय नाही व्हायचं, खालचं जायचं. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, येणाऱ्या 2 तारखेला प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवार नगरसेवकाचे 3 आहेत. चिन्ह 2 घड्याळ 1 कमळ आहे. नगराध्यक्षाचं पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी नशिब. बाजीरावला भगवंतानेच पद्मश्री करून पाहिजे. ते म्हणते ना जोडिया उपर बनवतो. एक विषय माझ्या लक्षात राहिला नाही, आठवण करून दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. संत रोहिदास समाज मंदिर आणि अण्णाभाऊ साठे समाज मंदिर सुद्धा
मी या ठिकाणी जागेतही, बरोबर आहे, बरोबर, जागेत बोलणं असं झालं हे मात्र विसरत नाही. एवढ्यात मला काकाजीला बोलायला लावलंय जागे सहित. हे दोन्ही सभागृह अतिशय चांगले आणि मोठे करून द्यायचं मी या निमित्तानं वचन दिलं. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपले उमेदवार एक चिन्ह कमळ आहे, एक घड्याळ आहे आणि वरती घड्याळ आहे. आता प्रभाग क्रमांक 1 मधल्या पलीकडे तलाव कट्टा आणि रेल्वे पटरीचा पुन्हा हा सगळा लोकसभेची निवडणूक झाल्या जाहीरनामा निघाला होता का नाही? सगळं उत्तर होत. निवडणूक झाल्यानंतर ताई आणि मी स्वतः रेल्वे मंत्र्यांकडे गेलो, बसलो. आपल्यात सुद्धा आपले अनेक जण शिष्टमंडळ कच्ची समाप्ती केली. आपल्या सगळ्यांसमोर रेल्वे मंत्र्याला बसविलं, ताई आणि मी होतो. आणि हे जे आपलं सगळं काढणार होते याला स्थगिती मिळवली. आता ही लाईन इकडून टाकायला सांगितली. हे साधं काम नव्हतं, ते सुद्धा आपण करून दिलं. आठवणीत ठेवा, शेवटी मतदान करताना कोण आपल्या कामाला उद्या येणार आहे आणि काम करणार आहे याची जाणीव पण आपण ठेवा. ये मेरा तो त्याचा, ये इसका, आप ऐसा मत करो. कधी आम्ही जात पात धर्म बघून जर राजकारण केलं नसेल, समाजकारण केलं नसेल, तर आपण सुद्धा मतदान देताना जात पात धर्म न बघता घड्याळ जिथं आहे तिथे, कमळ जिथं आहे तिथे बटन दाबून आपण या सर्व उमेदवारांना ऐतिहासिक मताधिक्य द्यावं. साधं सुधं ऐतिहासिक. आणि काही जण जे उभं राहिलेत ना वेगवेगळ्या चिन्हावर, मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं, विनाकारण त्यांना मत देऊन आपलं मत वाया घालू नका. आपलं मत सत्कार्याला. म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, 2 तारीख लक्षात ठेवा. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या आपण विजयी करा. मंदिर बोलते ना मैंने नहीं बोला, फिर से बोलता हूं, फिर से सुन. वाल्मिकी समाज मंदिराच्या कंपाऊंड वॉल आणि मंदिराचं जे आहे सगळं काम मी करून देतो. पहिलेही दिलंच आहे ना, बरोबर साहेब? ते सुद्धा मी करून देतो. कुठलंही काम ठेवणार नाही. जमलं इथं अशी घड्याळ जमलं. आता तरी सर्वाधिक मतानं उमेदवार विजय करणार ना? सगळ्यांनी हात वर उंच करून वज्रमुठ करा. आजपर्यंत जेवढा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय, एवढं चांगलं काम करून दाखवील की पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. अल्लाह हाफिज. परळीचा विकास करण्यासाठी